बदलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी आज नगरपालिकेपर्यंत चक्क बैलगाडीने प्रवास केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोलचा वापर जपून करा, सोन्याची खरेदी करू नका असं आवाहन केलं होतं। त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष चांगलाच आक्रमक झालाय। पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी बैलगाडीमधून प्रवास करत नगरपालिका गाठली आणि नगराध्यक्षांना निवेदन दिलं। मोदींनी केलेल्या आवाहनाला अनुसरून बदलापुरातील सर्व लोकप्रतिनिधींनी तसंच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैलगाडी किंवा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आली आहे। दरम्यान सुरुवातीला नगरपालिका कार्यालयात बैलगाडी आणण्यास पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केल्यामुळे पालिका अधिकारी आणि देशमुख यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली। त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राज्य सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे की जिथे जिथं भाजपाची सत्ता आहे त्या भाजपाच्या सत्तेमध्ये नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, महानगरपालिकेमध्ये असो, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी तिथं आदेश पारित करावे। मोदी साहेबांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचा अंमलबजावणी जिथं भाजप शासित सत्ता आहे त्यांनी तिथून सुरुवात करावी। आज बदलापूर शहरामध्ये सन्माननीय नगराध्यक्षताई रुचिराताई यांना मी निवेदन द्यायला आलेलो आहे। सध्या मुख्याधिकारी यांना निवेदन द्यायला आलेलो आहे की तुमचे जेवढे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना तुम्ही त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी करायला सांगाल का? एक तर तुम्ही त्यांना तंबी द्याल किंवा त्यांना कुठली तरी नोटीस द्याल की जेणेकरून मोदी साहेबांची मन की बात तुम्ही नेहमी ऐकता। आता त्यांनी दिल की बात केलेली आहे, त्या दिल की बातची सूचनेची अंमलबजावणी आज नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी अशी मी त्यांना निवेदन देण्यासाठी आलेला आहो की जेणेकरून नगराध्यक्ष यांनी सुद्धा इलेक्ट्रिक व्हॅन त्यांची गाडी वापरलेली आहे। कदाचित त्यांना मोदी साहेबांचा काहीतरी दिसलं असेल की येणाऱ्या संकटच्या बाबतीत चालवाल काही दिसलं असेल म्हणून त्यांनी काही दिवसापूर्वी इलेक्ट्रिक व्हॅन घेतलेली आहे। परंतु या नगरपालिकेमध्ये असणारे अधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा मोदी साहेबांच्या सूचनेचं पालन करावं। आता काय होतं, मोदी साहेब सांगतात नोटबंदी करा, लोकांनी सहकार्य केलं आहे। मोदी साहेब म्हणतात घरात लाईट बंद करा, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा। आता मोदी साहेबांनी एवढं सांगू नये आहे की कंदमुळं खा म्हणून। 70 वर्ष देश तुम्ही मागं आणलेला आहे। काँग्रेसमध्ये लोकांनी सायकलवरनं लोकांना मोटरसायकलमध्ये आणलेलं आहे। या मोदी सरकारने सांगितलं आहे तुम्ही गोडे तेल खाऊ नका, आता वडापाव आम्ही का पाण्यामध्ये तळावं का, हा प्रश्न आहे आमचा। म्हणून मोदी साहेबांनी आता आम्हाला कंदमुळं खाण्यावरती वेळ आणू नये आहे। आज मी त्यांना कंदमुळं दाखवलेले आहेत, गाजर पण आणणार होतो, गाजर त्यांनी गेल्या कित्येक दिवसापासून देत आहेत। माझी या नगरपालिकेच्या प्रशासनाला एवढी विनंती आहे की नगरपालिकेमध्ये जेवढे नगरसेवक असतील त्यांनी मोदी साहेबांच्या सूचनेचं पालन करावं। कारण शेतकरी विरोधी आहे, त्यांना 50 लाखाच्या 1-1 कोटी रुपयाच्या गाड्या चालतात, म्हणून शेतकऱ्यांची बैलगाडी चालत नाही। याचं दुःख मला आहे की हे जे सरकार आहे नगरपालिकेमध्ये बसणारं ते तर शेतकऱ्यांच्या बाबतीत, गोरगरिबांच्या बाबतीत निर्णय उलटच घेत आहे। मी काही दिवसापूर्वी पण सांगितलेलं आहे की आता मासेमारी करणारे मासे विकणारे जे लोक आहेत त्यांना रस्त्यावरून हाकलणं चालू आहे। आज आमच्या आंदोलनाची शेतकऱ्यांची बैलगाडी आतमध्ये येऊ देत नाही आहेत का? त्या शेतकऱ्यांच्या बैलामुळे तुमची इमारत खराब होणार होती काय, असा माझ्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे। कमर्शियल जागा भाडे तत्वावर हवीये? आजच संपर्क करा। बदलापूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या 1 मिनिटाच्या अंतरावर, बदलापूर पश्चिम, मुख्य बाजारपेठ, प्राईम लोकेशन। बँक सेटअप रेडी, 1365 स्क्वेअर फुटांचा संपूर्ण फर्निश एरिया, बँकेला आवश्यक असणारी विशेष लॉकर सुविधा, मॅनेजर केबिन सहित रेडी। याशिवाय हॉस्पिटल, पतपेढी, फायनान्स, क्लासेससाठी 1365 स्क्वेअर फुटांचे आणखी 2 मजले उपलब्ध। संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9321478570